हॅलो फ्रेंड्स, लव्ह नॉवेल्स या माझ्या यूट्यूब चॅनल्सवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मी स्वागत करते. चला तर मग सुरू करूयात कथेच्या पुढच्या भागाला. कलंक प्रेमाचा भाग 14. संपूर्ण फ्लोअरवर प्रियाच्या हातून निसटलेल्या गिफ्टच्या काचांचा आवाज घुमला. प्रिया घाबरतच जमिनीवर अस्ताव्यस्त पडलेल्या त्या काचा पाहू लागली. सगळेजण तिच्या डेस्कवर जमा झाले. काय ग, काय झालं? तिच्या एका कलिगने तिला प्रश्न केला. अगं, सहजच हातून निसटलं, असं तिने उत्तर दिलं. नक्की ना? पुन्हा एकीने विचारलं. हो ग, जबरदस्तीचं स्मित ओठावर आणतच ती म्हणाली. ए बॉस आले, जमलेल्या गर्दीतून एकाने म्हटले. तसे सगळे पळतच स्वतःच्या डेस्कवर जाऊन बसले. लँडलाईनवरून तिने पिऊनला कॉल लावून बोलवून घेतली. तिच्या पायाजवळ पडलेल्या सगळ्या काचा उचलून तिने त्याला फेकून द्यायला सांगितल्या. गिफ्ट सोबत असलेली चिठ्ठी तिने उघडली आणि त्यातील मजकूर ती वाचू लागली, जे ऋषीने तिच्यासाठी लिहिलेलं. आता खुश असशील ना लग्न करून? जे हवं ते मिळालं तुला. काय कमी होती माझ्या प्रेमात? मी तुला इतक्या सहजासहजी विसरू नाही शकत, जितक्या सहज तू मला विसरलीस. तुझं पहिलं प्रेम. ऋषीने लिहिलेली चिठ्ठी प्रियाने रागाने फाडली आणि तडक उठून वॉश बेसिनमध्ये तोंड धुवायला म्हणून गेली. डोळ्यांतून पुन्हा अश्रू वाहू लागले. सगळं मी रोहनला विश्वासात घेऊन सांगायला हवं होतं. रोहनने मला समजून माफ केलंस, का असं नाही केलं? म्हणून प्रिया स्वतःला दोष देत बसली. डेस्कवर येऊन बसली, पण तिचं कामात लक्षच लागणार नव्हतं. डेस्कवर डोकं ठेवून बसणार तोच मोबाईल रिंग झाला. घाबरतच तिने फोन हातात घेतला. पप्पांचा नंबर बघून तिचा जीव भांड्यात पडला. हो पप्पा, मी कामावरून सुटल्यावर थेट घरी येते. पप्पांशी मोजकं बोलून तिने फोन कट केला. कामात लक्ष लागतच नव्हतं. काम करावं तर लागणार होतं. मनात ऋषीने भीती निर्माण केलेली, जी तिला स्वस्थ बसू देत नव्हती. तिने वेळ न दवडता थेट सुयशला फोन फिरवला. सुयश सोबत बोलल्यावर तिच्या मनातील भीती थोडी कमी झाली, कारण सुयशकडून तिला असं कळलेलं की ऋषी बंगलोरला गेलाय. तो मुंबईत येऊन तिला काही त्रास देईल असं त्याला तरी वाटत नव्हतं. थोडं मन शांत झालं. तसं ती कामात गुंतली. कसाबसा कामावर दिवस भरून ती घरी जायला निघाली. घरी गेल्यावर खूप दिवसांनी आईबाबांना बघून तिला बरं वाटलं. दिवसभर मेंदूने घेतलेला त्राण ती पूर्णपणे विसरली. तिच्या छोट्या बाच्याचा, तिच्या नावाचा जप करत तिच्या जवळ येतच तिला बिलगल्या. वहिनीला आणि दादाला देखील प्रियाने स्वतः जाऊन मिठी मारली. प्रियात झालेला बदल बघून दोघांनाही खूप बरं वाटलं. प्रिया माहेरपणासाठी आल्यामुळे निंबाळकरांच्या घरातील वातावरण हसतखेळतं झालं. दिवस कसे सरले हेच तिला कळलं नाही. आठवडाभर तरी ती स्वतःच्या आई पप्पांजवळ राहिली होती. आता पुन्हा रोहनजवळ जायचं म्हणून आदल्या रात्रीच ती स्वतःची बॅग भरत होती. सकाळी उगाचच घाई नको म्हणून. तोच मोबाईलमध्ये मेसेज आल्याची ट्यून वाजली. येणारा मेसेज अनोळखी नंबरवरून जरी असला तरी तो नंबर प्रियाच्या पूर्ण लक्षात होता. प्रियाने घाबरतच मेसेज वाचला. सॉरी प्रिया, पण तू आयुष्यातून निघून गेल्यावर तुझी किंमत मला कळाली प्रिया. मला एक वेळ माफ कर. असा मेसेज टाईप करून सोबत रडवा स्माइली सुद्धा त्याने ॲड केला होता. त्याने केलेल्या मेसेजची प्रियाला चीड आली. तिने रागातच त्याला रिप्लाय द्यायला सुरुवात केली. ह्यापुढे मला मेसेज आणि कॉल करणं बंद करायचं ऋषी. असा मेसेज करून प्रिया पुन्हा त्याच्या रिप्लायची वाट बघत बसली आणि ऋषीचा मेसेज आला सुद्धा. प्लीज असं नको बोलूस. प्रत्येक मेसेज सोबत रडवा स्माइली तो आठवणीने पाठवत होता. हे बघ ऋषी, तुला एकदा नाही
असं 1000 वेळा मी माफ केलं, पण आता नाही. आणि प्लीज मला मेसेज करणं बंद कर. आणि लगेच त्याचा फोन नंबर ब्लॉक लिस्टवर टाकला. आता तिला फक्त आणि फक्त रोहनच हवा होता. तिला अजून त्याला धोका द्यायचा नव्हता. एक मन सांगत होतं की ऋषीबद्दल रोहनला सांगावं, आणि एक मन तिला तसं करण्यापासून अडवत होतं. प्रियाने नंबर ब्लॉक केल्यानंतर ऋषीकडून येणारे मेसेजेस बंद झाले. पण रात्रभर तिला झोप काही लागली नाही. विचारांच्या तंद्रीत ती हरवून गेली. ऋषी पुन्हा काय करेल? हा नंबर तर ब्लॉक केलाय मी, पण त्याने दुसऱ्या नंबरवरून फोन किंवा मेसेज केला तर? भीतीची एक लहर तिच्या सर्वांगातून फिरू लागली. भीतीने प्रियाची झोप कुठेतरी दूर पळाली होती. नुसतं कोस बदलण्याचं काम तिचं सुरू होतं. 6 वाजता अलार्म झाला, म्हणजे रात्रभर ती झोपलीच नव्हती. स्वतःची तयारी करून ती कामावर जायला निघाली. आज रोहन तिला न्यायला येणार होता, पण काल घडलेल्या प्रसंगावरून ती हे पूर्णपणे विसरून गेली. कामावर येऊन तिने स्वतःला कामात झोकून दिलं, आणि तोच एका अनोळखी नंबरवरून तिला फोन आला. हा तर ऋषीचा नंबर नाही. तिने स्वतःलाच प्रश्न केला, आणि सहज म्हणून तिने कॉल उचलला. हॅलो, ती म्हणाली. प्रिया, मला तुझ्याशी बोलायचं आहे ग. तिचा संशय खरा ठरला. समोरून ऋषीचाच आवाज तिला आला. प्रिया कट करणार फोन, तोच ऋषी म्हणाला, 1 मिनिट प्रिया, तू हा नंबर सुद्धा ब्लॉक केलास तर मी दुसऱ्या नंबरवरून फोन करेन. त्याने तिला थेट धमकावलं. तू आता ब्लॅकमेल करणार आहेस मला ऋषी? प्रियाने रागातच विचारलं. याला ब्लॅकमेल नाही, याला प्रेम म्हणतात प्रिया, जे माझं तुझ्यावर आणि तुझं माझ्यावर आहे. 1 मिनिट ऋषी, माझं तुझ्यावर प्रेम होतं असं म्हणायचंय का तुला? प्रेम कशाला म्हणतात हे कळतं का तुला? तू प्रेमाच्या गोष्टी नाही केल्यास तर तेच बरं होईल, प्रिया म्हणाली. तिच्या आवाजात भरपूर वेदना होती. मला एक चान्स देऊन बघ प्रिया, मी तू बोलशील ते करेन. प्रियाला गयावया करण्याचं काम ऋषी करत होता. माझं लग्न होईपर्यंत तर तू काहीही करू शकलं नाहीस, मग तू आता काय करणार? प्रिया स्पष्ट शब्दातच बोलत होती. प्रिया प्लीज, ऋषी कापड्या सुरातच बोलत होता. जणू तो रडत आहे असं प्रियाला भासते, पण त्याच्या रडण्याने प्रियाला काहीही फरक पडणार नव्हता. यापुढे मला त्रास द्यायचा नाही या ऋषी, स्वतःचा निर्णय सांगून प्रिया मोकळी झाली होती. मला तुला भेटायचं आहे प्रिया, कारण मला तू हवी आहेस. 1 दिवसासाठी का होईना, पण मला तू हवीच आहेस. असं बोलून ऋषीने स्वतःची लायकी दाखवली. शी, तुझ्याकडून अजून काय अपेक्षा ठेवू मी ऋषी? स्वप्नात सुद्धा या गोष्टीचा विचार करणं तू सोडून दे. अरे एवढीच जर स्त्रियांच्या शरीराची भूक असेल तर जाऊन कुठेतरी तोंड काळं कर. मला पुन्हा कॉल करू नकोस. एवढं बोलून प्रियाने फोन कट करून टाकला. तिला आता पुरेपूर कळलं होतं की ऋषीने कधीच तिच्यावर प्रेम केलं नव्हतं. त्याला फक्त आणि फक्त तिचं शरीर हवं होतं, जे 3 वर्षांच्या रिलेशनशिपमध्ये त्याला मिळालं नव्हतं. त्याने याआधी सुद्धा खूप प्रयत्न केलेले, पण जे करू ते लग्नानंतरच, या स्वतःच्या विचारांवर प्रिया ठाम असायची. शारीरिक संबंध नाही बोलताच ऋषीचं बदललेलं वागणं, तिची त्याच्यासोबत होणारी भांडणं तिला आठवू लागली. तिला त्या दोघांचीही भेट सुद्धा आठवत होती. ती त्याच्यासोबत मनसोक्त गप्पा मारण्यात व्यस्त असायची, पण तो आणि त्याची नजर मात्र तिच्या शरीरावरून फिरत राहायची. तिची उभर छाती तर तो टक लावून पाहायचा. का कळलं नाही तेव्हा मला, असं म्हणत तिने स्वतःला दोष द्यायला सुरुवात केली. खरं तर तिला तेव्हा सुद्धा कळत होत, पण तिचं आंधळं प्रेम जिथे पाहिजे तिथे वळत नव्हतं. पुन्हा ऋषीचा फोन तिला आला. प्रिया फोन कट करत होती, पण ऋषी तिला पुन्हा पुन्हा कॉल करून त्रास देत होता. शेवटी तिने मोबाईलमधलं सिम काढलं आणि पुढचा मागचा विचार न करताच तोडून टाकला. तेव्हा कुठे ऋषीचं कॉल येणं थांबलं. रात्रभर रडून
जागरण करून प्रियाला अंगात कणकणी जाणवत होती. कसंबसं ती काम आटपून घरी जायला निघाली. ऑफिसच्या गेटजवळ तिला रोहन दिसला. खूप दिवसांनी रोहनला बघून प्रियाला खूप बरं वाटलं. ओठांवर गोड स्मित उमटलं तिच्या. अगं, फोन का बंद? रोहनने प्रियाला प्रश्न केला. ते रोहनला काय सांगावं हे प्रियाला सुचत नव्हतं. ती काही बोलणार, पण त्याआधी रोहननेच बोलायला सुरुवात केली. अगं, सकाळपासून तुला फोन लावत होतो, पण तुझा फोन स्विच ऑफ येत होता. मला थोडं घाबरायला झालं, म्हणून मी संध्याकाळी 4 वाजल्यापासून इथे येऊन उभा आहे. घरी पप्पांना फोन केला, ते बोलले तू नेहमीच्या वेळेत तू ऑफिसला गेलीस. तू मला पोहोचलेस म्हणून मेसेज सुद्धा केला नाहीस, म्हणून न राहून मी फोन केला तर स्विच ऑफ. काही प्रॉब्लेम आहे का प्रिया? प्रियाच्या काळजीने रोहन पॅनिक झाला होता. प्रियाबद्दल असणारी काळजी त्याच्या चेहऱ्यावर झळकून येत होती. ते रोहन, मी सिम कार्ड काढायला गेली आणि तुटलं म्हणून, प्रिया अडखळतच उत्तर देत होती, कारण खोटं तिला बोलताच येत नव्हतं. नक्की हेच कारण आहे का? रोहनने असं विचारल्याबरोबर ती थोडी घाबरली. ऋषीने रोहनला सगळं काही सांगितलं तर नसेल ना? काय होईल पुढे? कसा मार्ग काढेल प्रिया या सगळ्यातून? कळेलच पुढील भागात. धन्यवाद.